प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. अंशिका शहराच्या उपनगरात सध्या तिचं वास्तव होतं. तिने आरशात पाहिलं, साडी नीटनेटकी केली. मम्मीला औषध देताना तिने खिडकीतून नजर टाकली. जोराचा पाऊस सुरू होता. मम्मीला येते जाऊन म्हणून खुणावलं. तिने न बोलता फक्त हाताची हालचाल करून तिला जाण्याचा इशारा केला. बिल्डिंग बाहेर आल्यावर तिने छत्री उघडली आणि स्टेशनला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. पाऊस सुरूच होता. तिने हातातल्या घड्याळात पाहिलं. आज तिला उशीर होत होता. इतक्यात एक रिक्षा येऊन तिच्या जवळ थांबली. तिने स्टेशनला येणार का म्हणून विचारलं. रिक्षावाल्याने होकार दिला. तिने आत प्रवेश केला. ती स्टेशनला आली. इंडिकेटर पाहिलं तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली. पण खूप गर्दी होती. तिने ते सोडली आणि लेडीज कोच तिथे थांबली. तिथपर्यंत चालत गेली. पुन्हा तिने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. दुसरी ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. तिच्यात चढता येण्यासारखी मोकळी जागा असल्यामुळे ती ट्रेनमध्ये चढली. ट्रेन सुरू झाली. आत येऊन बसण्यासाठी तिने कोचवर एक नजर फिरवली, पण कुठेच तिला रिकामी सीट नजरेत पडले नाही. म्हणून ती 2 सीटच्या मधल्या जागेत एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातवर हँडल पकडून उभी राहिली. इतक्यात तिच्या वयाला पाहून तिच्यासमोर बसलेल्या नाजूक तरुण चुणचुणीत मुलीने उठून तिला बसण्यासाठी जागा दिली. ती स्नेहाने हसत तिला थँक्स म्हणाली. त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलीकडे पाहून तिला तिच्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ट्रेनच्या वेगासोबत तिने त्या आठवणीच्या प्रवासाला सुरुवात केली. 10वीला चांगले टक्के मिळाले तेव्हा मम्मी पप्पांची इच्छा होती की शहरातल्या मोठ्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये तिने पुढचं शिक्षण पूर्ण करावं. पण त्यांची मर्जी न जुमानता तिने शासनमान्य कॉलेज निवडून स्वतः ॲडमिशन घेऊन आली होती. त्या दिवशी दोघेही तिच्यावर खुरकसले आणि ओरडून खूप काही बोलले होते. तिने रागात येऊन तिचा रूम लॉक केला. थोड्या वेळाने मम्मा तिची समजूत काढायला आली आणि तिने तिला जवळ मिठीत घेत ठीक आहे, पण पुढे टाकलेलं पाऊल पाठी घेऊ नकोस. आता तू मोठी झाली आहे, तेव्हा तुझे निर्णय तू घेताना अगोदर विचार करत जा आणि घेतलेल्या निर्णयाच्या पाठी ठामपणे उभी राहायला शिक. नाहीतर आणि नंतर तीच रडू लागली. तिला माहीत होतं ते, कारण तिला 5-6 वर्ष दोघांच्याही नात्याला संशयाचा रोग लागला होता. त्यामुळे दोघांमध्ये घरात वाद होत होते. त्यात तिने त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन ॲडमिशन घेतल्याचे त्याचा सर्व दोषारोप मम्माला देण्यात पप्पा मागे म्हटले नाही. यानंतर तिचा कॉलेजमध्ये ग्रुप तयार झाला आणि तिने जास्त काही त्यांच्या नातेसंबंधात लक्ष घातलं नाही. जास्तीत जास्त वेळ ती कॉलेज कट्ट्यावर घालवायची. त्यात तिचे ज्युनियर कॉलेजचे वर्ष सरली आणि डिग्रीला तिने सकाळचं सेशन घेतलं. ते पण तिला स्वतःच ठरवलं होतं. कॉलेज ग्रुपच्या मैत्रिणी तिला नको नको म्हणत होत्या, पण तिने कुणाचंही ऐकलं नाही. कॉलेजच्या जुन्या ग्रुपमध्ये 1-2 नवीन मित्र जॉईन होऊन त्याच्या संख्येत वाढ झाली होती, पण त्याच्यातून तो एकटाच. तिला सकाळच्या सेशनला येत होता. त्याने तिने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिच्या मनात एक आपलेपणाची भावना जागृत झाली होती आणि ती तिला त्याच्याशी मैत्री करायला, त्याच्याशी बोलायला, संवाद साधायला प्रवृत्त करत होती. न राहून तिने मग एक दिवस त्याच्याशी बोलण्यासाठी नोट्स मागण्याचं ठरवलं. तिने नोट्स घेताना त्याच्या शरीरयष्टीकडे पाहिलं. डार्क ब्लू शर्ट, ग्रे कलरची पॅन्ट, शर्टचे दोन्ही हात मनगटापर्यंत फोल्ड केलेले. त्याची छाती पाहून तो विनियमित जमला जात असावा. त्याच्यावर डोकं ठेवून त्याच्यात एकरूप व्हावं असं क्षणभर तिच्या मनात आलं. पण त्याचं रूप मनात साठवून ती एक कल्पना करून म्हणाली, त्या क्षणी सोडून दिलं. नंतर दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. ती त्याला कधी कधी रिसेसमध्ये अनाथालयाच्या मुलांसोबत खेळायला घ्यायची. तेवढ्यात कोचमध्ये गर्दीचा लोड आला आणि तिने त्याकडे लक्ष देण्यास आठवणींच्या प्रवासातून डोकं बाहेर काढलं. तिला जाणवलं की शहरात गर्दी वाढत चालली आहे. ती जेव्हा कॉलेजला होती तेव्हाच आणि आताची परिस्थिती फार वेगळी होती. ट्रेन सुरू झाली. पावसाच्या सरीमुळे खिडकीतून पाणी आत येत होते. तिने त्याकडे मान वळवली. ट्रेनने हळूहळू वेग घेतला. त्यामुळे बाहेरील दृश्य वेगाने पुढे जात असताना तिचं अवधान रेल्वे स्टेशनवरील स्टॉलमधल्या चहाच्या कपांकडे गेलं. तेवढ्यात खिडकीजवळ बसलेल्या बाईने ती बंद केली. पण त्या चहाच्या कपांसोबत गोड आठवणींचा गंध तिच्या मनात दरवळू लागला. हिवाळ्यात सकाळच्या सेशनमध्ये कॉलेजला येताना खूप थंडी असायची. स्वेटर घालूनही थंडी जात नसायची. वर्गात आलं की बरं वाटायचं. रिसेसमध्ये मुलं खाली कुठेतरी जाऊन ताजेतवान होऊन यायची. त्याच्या चेहऱ्यावर त्या कडाळ्याच्या थंडीत छान उत्साह पुन्हा आलेला असायचा. म्हणून त्याने एकदा तिला अनाथालय शाळेच्या इमारती मागच्या गल्लीत एक चहाची टपरी होती, तिथे घेऊन गेला. काय मस्त चहा होता तो. अजूनही त्याची चव तिच्या जिभे रेंगाळत होती. त्यानंतर दोघेही दररोज एकत्र चहा प्यायला जायचे. नवीन नवीन 3-4 दिवस चहाचे पैसे देताना शर्यत लागायची. मग तोच पैसे देत राहिला आणि तिलाही मनातून तो आवडू लागला होता. म्हणून त्यालाच पुढाकार करून
घेऊ लागली. दोघांची मैत्री वाढत गेली. पहिलं वर्ष सरलं. तिच्या मनात प्रेम ह्या संकल्पनेने जन्म घेतला आणि ती त्याला त्यात जुळवून घेण्यात पाहत होती. जणू त्यालाही कळलं होतं तिच्या मनातलं, पण ओठावर आणत नव्हता. सर्व ग्रुपला त्याची चाहूल लागली होती. आज कॉलेजमध्ये साडी आणि टाय डे होता. ती साज-शृंगार करून कॉलेजला आली. त्याला भेटण्यासाठी ती त्याला शोधत होती. तिच्या प्रेमाचा क्लू द्यायचा होता, जेणेकरून तो समजून तिला प्रपोज करण्यासाठी पुढाकार घेईन. तिने त्याला कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमध्ये असलेलं पाहिलं आणि येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली. कॉलेजच्या कट्ट्यावर ग्रुपमधल्या काही जणांनी त्याची मस्करी करण्यासाठी तिला कॉंग्रॅच्युलेशन करू लागले. त्याच्या चेहऱ्यावरचे अचंबित भाव तिने जाणले होते. नंतर सगळे खळखळून हसले. एकाने कमेंट केली, तुम्ही दोघं परफेक्ट कपल दिसता. तो तिला विचारत का नाही. दोघांनीही ऐकून न ऐकल्यासारखं दाखवलं होतं. तिने त्याला लायब्ररीतून एक पुस्तक घ्यायचं आहे. तिने आज लायब्ररीकडे आणलं नाही म्हणून त्याला ग्रुप बाहेर घेऊन आली आणि जाताना सर्वांना बाय केलं. ग्रुपपासून दूर गेल्यानंतर तिने समुद्रावर जायची मागणी केली आणि तोही गुमानं तिच्यासोबत चालत राहिला. चालता चालता तिने तिचा हात त्याच्या हातात गुंफून घेतला. मोठी लाट तिच्या किनाऱ्याच्या खडकावर आदळल्यानंतर ती त्याला मिठीत उबली. तिला अजूनही जाणवत होतं. कॉलेजचे दिवस काळाप्रमाणे पुढे गेले आणि दोघेही प्रेमात वाहत गेलं. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो जॉब शोधत होता. प्रयत्न करत होता, पण यश हाती लागत नव्हतं आणि त्यातच त्याच्या मम्मीच्या निधनाची बातमी तिला कळली. तो पूर्णतः कोसळला होता. आता घरातील तो एकमेव जबाबदार व्यक्ती होता आणि 2 त्याच्यापेक्षा लहान बहिणींची जबाबदारी आता त्याच्यावर होती. मम्मीच्या जाण्याने आता तो संपल्यासारखा वाटत होता. या कठीण परिस्थितीत ती त्याला भेटायला जाण्याच्या अगोदरच रात्री तिच्या मम्मी-पप्पांच्या जोरात भांडणं झालं होती. त्यांच्या नात्याला संशयाचा नायटा झाला होता आणि तो बरा होण्याच्या पलीकडे चालला होता. त्यामुळे पप्पांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि ते घर सोडून गेले. ती रात्र तिने मम्माला समजवण्यात आणि वाहणाऱ्या आसवांच्या धारा रोखण्यातच गेली. नंतर कुठेतरी तिला पहाटे 4 वाजता डोळा लागला. अलार्मच्या आवाजाने तिला जाग आली. तिने तयारी केली. मनात रात्रीचं दुःख घर करून होतं. तिच्या मनात प्रश्न होते. आता मम्मीला तिच्याशिवाय कोणताच आधार नव्हता. म्हणून तिने त्याची फक्त एकदाच भेट घेतली आणि नंतर त्याच्यापासून दूर जाण्यासाठी तिने तिचा फोन नंबर चेंज केला. त्यानंतर ज्या घरात ती आणि तिची आई राहत होती ते घर तिच्या पप्पांच्या नावाने खरेदी केलं होतं आणि तो आता घटस्फोट मागत होता. मम्मीने कायदेशीर कार्यवाही करून त्याच्याकडून दोघांच्या आयुष्याची तजवीज केली आणि त्याचं घर सोडून त्या दोघी शहराबाहेर उपनगरात राहायला आल्या. त्यानंतर पुन्हा तो तिच्या आयुष्यात एक CEO म्हणून आला आणि आयुष्य पुन्हा बहरून आल्यासारखं तिला वाटलं. इतक्यात तिने कोचमध्ये अनाउन्समेंट ऐकली. तिचं स्टेशन आलं होतं. गर्दीतून मार्ग काढत ट्रेन थांबली. ती स्टेशन बाहेर पडली आणि समोरील कॉफी शॉपच्या दिशेने चालू लागली. त्याने तिला समोरून येताना पाहिलं. आज तिचा वाढदिवस होता म्हणून तो तिला तिच्या सोबत राहण्यासाठी विचारणार होता. ह्याबाबत त्याने आपल्या दोन्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून कल्पना दिली, जे देशाच्या बाहेर वास्तव्य करत होते. तिने गडद निळ्या रंगाची साडी, तिच्यावर पिवळ्या रंगाने भरलेले बॉर्डर, साडीवर पिवळ्या मध्यम आकाराची वर्तुळाची डिझाईन. ती जवळ आली आणि त्याच्यासमोर बसली. तिच्या चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या आल्या होत्या. आज तिच्या चेहऱ्यावर नितळ स्वच्छ आणि आनंदी पाहून तिला मस्त वाटलं. त्याने वेटरकडे बिल मागितलं. काही वेळाने वेटर बिल टेबलवर ठेवून निघून गेला. ती त्याच्यासमोर लाजत बसली होती. जणू आता ही दोघे अजूनही तरुण आहेत आणि तो तिला आता डेटला घेऊन जाणार असल्यासारखं ती त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. त्याने बिलचा केस उघडला आणि पैसे ठेवून तिला चल म्हटलं. जणू त्याला बिल किती झालं हे अगोदरच माहीत होतं. दोघांनाही कॉफी बाहेर घेऊन वर आभाळाकडे पाहिलं. काळोख दाटत चालला होता. परिसरात ओला गारवा बहारत होता. नुकती पावसाची सर येऊन रस्ते ओले झाले होते. दिव्यांची रोषणाई हळूहळू शहराला उजाळत होती. दोघेही त्या समुद्रावर आले, ज्याच्यासमोर तिने त्याला मिठी मारली होती. दोघेही एकच विचार करत होते. आयुष्याचा एवढा प्रवास करूनही तिला त्याची आणि त्याला तिची सोबत असणं हे अजूनही उमगत नव्हतं. पण त्या दोघांमध्ये असं काहीतरी होतं, ते फक्त दोघंच जाणत होते. आयुष्याच्या वेलीवर ह्या नात्याच्या फुलांचा गंध अजून अर्धा असूनही पूर्ण बहरला नव्हता. त्यालाच त्याने हाफ लव्ह संबोधन दिलं होतं. त्याने तिला त्याच्या डोळ्यासमोर आणलं. तिचा हात आपल्या तळ हातात घेतला. तिच्या डोळ्यात स्नेहपूर्ण पाहत म्हटला, आय लव्ह यू. ती त्याच्याकडे पाहत होती. त्याचे केस पांढरे झाले होते. हा किंचितसा फरक सोडला तर त्याची शरीरयष्टी अजून तशीच मेंटेन केली होती, जशी त्याच्याकडे पहिल्यांदा नोट्स मागताना त्याची छवी तिने मनात साठवून ठेवली होती, अगदी तशी. तेवढ्यात जोराची मोठी लाट किनाऱ्याला आदळली आणि ती त्याला बिलगली. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.